Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. यांनी पुण्यामध्ये बैठक बोलावल्याची सूत्रांची माहिती. पवार कुटुंबातील सदस्यांना बैठकीसाठी बोलावलं. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळेंसह इतर सदस्यांनाही निमंत्रण. सूत्रांची माहिती समोर. प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करण्याची शिंदेंची ऑफर आहे. बच्चू कडू उद्या भूमिका जाहीर करणार. तर मुंबईमध्ये बच्चू कडू आणि उदय सामंत यांच्यामध्ये बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती. शिवसेनेकडून बच्चू कडूंना विधान परिषदेसोबत मंत्रिपदाची ही ऑफर. तर मंत्रिपद मिळाल्यावरती पक्ष विलीन करा. प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका. सूत्रांची माहिती. आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत तांबेंना शिवीगाळ केल्याचं प्रकरण. बुलढाण्यामध्ये गायकवाड यांच्या घराबाहेर कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. प्रशांत तांबेंची दिलगिरी व्यक्त केली आहे. आता बुलढाण्यामध्ये येऊन नाटकं करण्याची काय गरज आहे? प्रशांत तांबेंच्या मोर्चावरून संजय गायकवाड यांची टीका. संजय गायकवाड यांची मग्रुरी अजूनही गेलेली नाहीये. आम्ही कायदेशीर लढाई लढणार. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्याकडून भूमिका स्पष्ट. रोहित पवार यांच्याकडून हिरोगिरी सुरू आहे. संजय गायकवाड यांची टीका. तर 7 तारखेला तुमच्या मतदारसंघात येऊन उत्तर देणार. रोहित पवारांचा पलटवार. रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवर मंत्री सरनाईक ठाम. पण अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता. मराठी शिकण्यास मुदतवाढीबाबत मंत्री सरनाईकांची आज परिवहन आयुक्तांसोबत बैठक. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय 2 टप्प्यात होणार. 15 ऑगस्ट पर्यंत लायसन्स परमिट रद्द होणार नाही. सूत्रांची माहिती. तर चालकांना मराठी शिकवण्यासाठी सरकार पुस्तिका काढणार. मराठीच्या मुद्द्यावरून सरकारलाच आव्हानाची भाषा केली जातीये. मराठी सक्तीवरून सरकार मागे हटल्यास सरनाईकांनी राजीनामा द्यावा. राऊतांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री असताना शिंदेंनी 11 तलाव संवर्धन प्रकल्पांना दिलेली मान्यता रद्द. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचा निर्णय. तर उद्धव ठाकरेंच्याही कार्यकाळातील 3 प्रकल्पांची मान्यता रद्द. अजितदादांच्या 3ही घरांबाहेर कोणीतरी काळी जादू केली आहे. दादांच्या अपघातादरम्यानच्या 3 दिवसात खराच्या बँक खात्यात मोठी उलाढाल झाली आहे. बारामतीतला छोटा नेता खराच्या संपर्कात. रोहित पवारांचा मोठा दावा. भोंदू खरात प्रकरणानंतर महिनाभरानंतर रुपाली चाकणकर ऍक्टिव्ह. नाशिकच्या नांदूरमधील कार्यकर्त्यांसोबत चाकणकरांची बैठक. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींबाबतच्या वक्तव्यावरून बागेश्वर बाबाकडून पुन्हा एकदा माफीनामा. मी देखील शिवरायांचा आदर करतो असं म्हणत बागेश्वर बाबाने शिवप्रेमींची माफी मागितली. विधान परिषदेसाठी भाजप 30 एप्रिलला यादी जाहीर करणार. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधून संधी दिली जाणार. विधान परिषदेच्या मवियातील एका जागेसाठी काँग्रेस आग्रही. उद्धव ठाकरे तयार नसतील तर काँग्रेस लढणार. वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्या पाठोपाठ आता नाना पटोले यांच्याकडूनही भूमिका स्पष्ट. बीडमधील मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. संतोष देशमुखांची पत्नी अश्विनी देशमुख मैदानामध्ये. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सरपंच पद रिक्त. अमरावतीच्या परतवाडामध्ये उद्या होणाऱ्या नितेश राणेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. आयोजक मात्र सभा घेण्यावर ठाम. पुणे स्थानकाजवळ रात्री मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनचा डबा रुळावरून घसरला. घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. प्रशासनाकडून प्रवाशांसाठी दुसऱ्या ट्रेनची व्यवस्था. रात्री 2 वाजता वंदे भारत ट्रेन यार्डात पाठवली. मुंबईवरती पाणी टंचाईचं सावट. 1 मे पासून पाणी कपात लागू होण्याची शक्यता. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 28.79% पाणी साठा शिल्लक. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.